कोण निगस्तात धाडली त्या निगस्तातून बाहेर कोण काढली गवळण म्हणजे बाई काही माणूस नाही होय काय माझी माय बाप म्हणून त्या निगस्तात धाडली त्यातून बाहेर कोण काढली म्हणून काय म्हणतो लक्ष ठेव पुढे काय झालं बाहेर येता चौफेर बघता हो बाहेर येता चौफेर बघता कळलं सारवा खरं कळलं सारवा खरं कळलं सारवा भरला म्हणे मायेचा बाजार या धीरे धीरे हो धीरे हो भरला म्हणे मायेचा बाजार या धीरे धीरे हो धीरे होती वैशाली ताई गवळण बाहेर आली बाहेर येता चौफेर बघता खरं कळलं सारं आणि भरला म्हणे मायेचा बाजार दह्या दुधाचा ने माया लागली तिला म्हणून काय म्हणतो लक्ष ठेव काय म्हणतो बसून एकांत कोण्या दुधांत बसून एकांत कोण्या दुधांत तयार करण्यात ही गा तयार करण्यात ही वा तयार करण्यात ही गा तयार करण्यात ही वा कशाची लावली रही हो या धीरे धीरे हो धीरे होती तयार करण्यात ही लावली रही हो या धीरे धीरे हो धीरे होती तयार करण्यात ही कशाची लावली रही हो या धीरे धीरे हो धीरे होती तयार करण्यात वैशाली ताई बसून एकांत कोण्या दुधांत तयार करण्यात ही कशाची लावली रही आणि आता ते माठ भरून राहिली समजली म्हणून काय म्हणतो काय म्हणतो दह्या दुधाचे आणि लोण्याचे दह्या दुधाचे आणि लोण्याचे किती भरले माठवा किती भरले माठवा किती भरले माठवा किती भरले माठवा किती भरले माठनो तेव्हा तिनं कोणता केला हाटव या धीरे धीरे हो धीरे होती किती भरले माठवा धीरे धीरे हो धीरे होती किती भरले माठनो तेव्हा तिनं कोणता केला हाटव या धीरे धीरे हो धीरे होती किती भरले माठव कोणता केला हाटव या धीरे धीरे हो धीरे होती वैशाली ताई दह्या दुधाचे आणि लोण्याचे किती भरले माठ तेव्हा
तिनं कोणता केला हात, कारण आपण बाजारात मथुरेच्या गवळण पाठवत आलो शाहीर लोक, म्हणून काय म्हणतो लक्षात ठेव. एका बापानं कोण्या मापानं कोण्या मापानं केले मोजमाप गा, केले मोजमाप गा, केले मोजमाप गा, केले मोजमाप गा, केले मोजमापन तिथं कोण झाले माय बाप या धीरे धीरे हो धीरे होती, केले मोजमाप झाले माय बाप हो या धीरे धीरे हो धीरे होती, केले मोजमापन तिथं कोण झाले माय बाप या धीरे धीरे हो धीरे होती. वैशाली ताई, एका बापानं कोण्या मापानं केले मोजमाप तिथं कोण झाले माय बाप, कारण दुकानात जर कोणी सौदा घ्यायला गेला तर गिराईक आलं म्हणते, मला गिराईक नाही भेटलं तिला माय बाप भेटले, म्हणून काय म्हणतो लक्ष ठेव. पुढे काय झालं दही खपलं लोणी खपलं दही खपलं लोणी खपलं दूध उरलं आहे गा, दूध उरलं आहे गा, दूध उरलं आहे गा, दूध उरलं आहे न अजून ते कुठं भरलं आहे हो या धीरे धीरे हो धीरे होती, दूध उरलं आहे हो या धीरे धीरे हो धीरे होती, दूध उरलं आहे न अजून ते कुठं भरलं आहे हो या धीरे धीरे हो धीरे होती. माझी नम्र विनंती आहे, जर कोणी पैसे दाखवून जर नाचाले असे तसे करत असाल तर त्यांना उठून द्या. मला शाहीर प्रभाकर म्हणते, समजले. म्हणून काय म्हणतो, दही खपलं लोणी खपलं दूध उरलं आहे न अजून तर कुठं भरलं आहे. माझे वस्ताद ज्ञानेश्वरराव काय म्हणतात, प्रभाकर 70 चले गेले म्हणजे 70. कोणी पहिला मांग गाणं म्हणते, कोणी नदीत मासोळ्या धरताना गाणं म्हणते, कोणी मेंढरा मांग गाणं म्हणते, कोणी वखर वायताना गाणं म्हणते. म्हणून काय म्हणतो, काय म्हणतो, कवी कल्पना ज्ञानेश्वराची कवी कल्पना ज्ञानेश्वराची हिऱ्याची खान हो, हिऱ्याची खान हो, हिऱ्याची खान गा, हिऱ्याची खान हो, हिऱ्याची खान प्रभाकर तुले हाय गान या धीरे धीरे हो धीरे होती, हिऱ्याची खान तुला गान हो या धीरे धीरे हो धीरे होती, हिऱ्याची खान प्रभाकर तुले हाय गान या धीरे धीरे हो धीरे होती, हिऱ्याची खान तुला गान हो या धीरे
माझे गणगवळण झाली. शाहीर साहेबांना मला प्रश्न विचारला, मी उत्तर दिलं, पण मलाही प्रश्न विचारायचा काहीतरी हक्क असन. म्हणून शाहीर साहेब आमच्यापेक्षा विद्वान आहे. अरे काका, युवराज शाहीर नामांकित शाहीर आहे. पहिले तुऱ्याचे होते का कलगीचे होते त्याचं मला माहित नाही. नामांकित शाहीर आहे आणि शाहीर आमच्या ताई नामांकित आहे बरं, भारूड करणाऱ्या, कीर्तन करणाऱ्या. म्हणून शाहीर साहेबाला एक प्रश्न विचारतो. ज्ञानी ध्यानी शाहीर आहे, मी ज्ञानी ध्यानी नाही. शाहीर ज्ञानी दिसता मला गा, एक प्रश्न पूछतो तुम्हाला. शाहीर ज्ञानी दिसता मला हो, एक प्रश्न पूछतो तुम्हाला. शाहीर ज्ञानी दिसता मला गा, एक प्रश्न पूछतो तुम्हाला. शाहीर ज्ञानी दिसता मला गा, एक प्रश्न पूछतो तुम्हाला. मशिंदरनाथ काशी मथुरा बुद्ध गया करुणो. वैशाली ताई, मशिंदरनाथ काशी मथुरा बुद्ध गया करून तो बंगाल देशामध्ये गेला. पहिला मुक्काम कोण्या गावामध्ये झालं वैशाली ताई? गावाचे नाव सांग मला वो, एक प्रश्न पूछतो तुम्हाला. शाहीर ज्ञानी दिसता मला गा, एक प्रश्न पूछतो तुम्हाला. मशिंदरनाथ काशी मथुरा करून बुद्ध गयाला गेला. मशिंदरनाथ काशी मथुरा बुद्ध गया करून बंगाल देशामध्ये गेला. पहिलं मुक्काम कोण्या गावामध्ये झालं वैशाली ताई? गावाचे नाव सांग बाप्पा मला. त्या गावामध्ये मुक्काम झालं. सकाळीच त्या तो दिवस निघाला. मशिंदरनाथाने आंघोळ स्नान केलं वैशाली बाई. तो भिक्षा मागायला निघाला. एक माळी दिसली वैशाली शाहीर त्याला. त्या माळीमध्ये कोण्या नावाची बाई राहत होती? तिच्या नवऱ्याचे नाव काय होते वैशाली बाई हो? मशिंदरनाथानं तिच्या पोराले कोण्या नावानं आवाज दिला? त्याचे नाव सांग जो मला गा, एक प्रश्न पूछतो तुम्हाला. शाहीर ज्ञानी दिसता मला हो, एक प्रश्न पूछतो तुम्हाला. शाहीर ज्ञानी दिसता मला गा, एक प्रश्न पूछतो तुम्हाला. शाहीर ज्ञानी दिसता मला हो, एक प्रश्न पूछतो तुम्हाला. माझे मायबाप हो, माझा वेळ समाप्त झाला आणि आमच्या मंडळानं आज आज्ञा दिली का पुढच्या राऊंड पासून अर्ध्या तासाच्या पड्यात तुम्हाला भेटणार नाही चान्स. म्हणून आता यानंतर माझ्या प्रतिस्पर्धेत उतरलेल्या शाहीर वैशाली ताई रान्हले गराडा गावच्या, चांगल्या भंडारा जिल्ह्याच्या, ह्या आपल्या स्टेजवर येतील आणि कार्यक्रमाला सुरुवात करतील. विपिन भाऊ